सतारा जिले में पुशे सावली में एक लड़की से दो लड़के की दोस्ती थी और एक लड़का उसमें मुस्लिम था, एक नॉन मुस्लिम था। नॉन मुस्लिम लड़के ने मुस्लिम लड़के को डिफेम करने के लिए उसका इंस्टाग्राम जो है उसने हैक कर लिया और हैक करने के बाद उस पर छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ एक आपत्तिजनक पोस्ट डाल दिया। अच्छा, जब पुलिस ने उनको पकड़ा, पुलिस ने सारी बात क्लियर किया कि हाँ, इस लड़के जो लड़का मुस्लिम है जिसका मोबाइल हैक हुआ था उसकी गलती इसमें नहीं है और लड़के ने पोस्ट किया है, ये सारा क्लियर। इसके बाद भी अध्यक्ष महोदय रात को पूरा एरिया एक मिनट उनका हरकत है। हाँ अध्यक्ष महोदय, अबू आझमी साहेब सभागृहाला चुकीची माहिती देत आहे। पुशे सावळीमध्ये जी दंगल झाली त्याच्यामध्ये पोलीस रिपोर्ट चार्जशीट अजून व्हायचं आहे, यांच्यापर्यंत कुठून पोहोचलं लगेच? आणि जी घटना घडली दुर्दैवी आहे, घटनेचं समर्थन अबू आझमी साहेब मी करत नाही आहे, परंतु आपण सभागृहाला चुकीची माहिती देऊ नये। आता परिस्थिती शांत आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर शांतता तिथं असताना आपण सभागृहाच्या माध्यमातून पुन्हा काहीतरी होऊ नये याची दक्षता घ्यावी। मेरा कोई माहौल खराब करने का मकसद नहीं है, लेकिन क्या हुआ सर, ये झूठी अफवाह के ऊपर रात को पूरी लाइट बंद कर दी गई। हजारों लोग, एक दो लोग नहीं, ये सच्चाई है। मैंने वहां के एसपी से बात किया 10 बार और पूरे इलाके में घुसकर मस्जिद में कोहराम मच गया। और उसके बाद वहां पर एक इंजीनियर नूरुल हसन चिकलगर की हत्या कर दी गई, आपको मालूम होगा अच्छी तरह से। और उसकी वाइफ प्रेग्नेंट है, नौजवान लड़का। अध्यक्ष में कोई गलती नहीं, उसकी नमाज पढ़ के निकल रहा था, लेकिन 14 लोग उसमें 302 में एफआईआर हुआ है और एक भी आज तक अरेस्ट नहीं हुआ है। अध्यक्ष महोदय, कोई भी अरेस्ट नहीं, मैंने आज भी पता लगाया हूँ। सरकार ने अबू आझमी साहब त्यांची परत अध्यक्ष महोदय बार-बार अब ये क्यों रोक रहे हैं मुझे बार-बार? अध्यक्ष महोदय, सभागृहाला पुन्हा पुन्हा चुकीची माहिती दिली जाते, त्याच्यामध्ये अरेस्ट झालेल्या लोकांची संख्या अबू आझमी साहेबांनी माहिती घ्यावी। या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या जिल्ह्यात शांतता निर्माण करण्यासाठी आम्ही पण खूप प्रयत्न केले। मी माझ्या मतदारसंघाच्या टोकाचं गाव आहे, पोलीस स्टेशन माझ्या मतदारसंघामध्ये येतं, त्यातल्या इत्यंभूत गोष्टीची मला माहिती आहे आणि दोन्ही समाजात शांतता राखण्यासाठी जे काही करता येईल ते करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। माझी अबू आझमी साहेबांना विनंती आहे की आता परिस्थिती शांत असताना विनाकारण कुठल्या तरी इश्यूवर कारण नसताना ते इश्यू काढून पुन्हा वातावरण गरम करण्याचे काही कारण नाही। आपण सभागृहात चुकीची माहिती आणू नये आणि चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये याची काळजी घ्यावी आपण। कोई चुकी का रिकॉर्ड देना नहीं चाहता हूँ मैं, कोई झगड़ा लड़ाई नहीं करना चाहता हूँ मैं। सरकार के ध्यान में लाना चाहता हूँ कि सरकार ने वहाँ बहुत अच्छे काम किए। एक मिनिट अध्यक्ष महोदय, रेकॉर्डवर चुकीत 34 लोकांना अटक झाली। अध्यक्ष महोदय, तातडीने पोलिसांनी कारवाई केली, पुन्हाही त्या घटनेमध्ये 150 लोकांचा गुन्हा दाखल झाले, त्यातल्या जवळजवळ 52 लोकांना अटक केली। अध्यक्ष महोदय, इथं जे कायदेशीर करता येईल ते केलेलं आहे, त्यामुळे सभागृहात चुकीची माहिती देऊ नये। फक्त आपण काळजी घ्यावी की वातावरण बिघडू नये। ज्या पोस्ट आल्या साहेब, आपण पोस्ट कुणी वाचल्या त्या पोस्ट, तरी सुद्धा अध्यक्ष महोदय अंगावर शहारे आणणाऱ्या पोस्ट होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल। या गोष्टी अध्यक्ष महोदय वारंवार होतात, आजही होतात, त्यामुळे आपण याचा विचार केला पाहिजे। अशा पद्धतीने चुकीचं रेकॉर्डवर येता कामा नये। ज्या घटना घडलेल्या त्या दुर्दैवी असल्या तरी सुद्धा आपण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। शिवाजी महाराजांच्या बद्दल चुकीचा पोस्ट येतात, कशा येतात, काय येतात हे सगळं बघितलं पाहिजे। टिपू सुलतानचा कायम अगदी इथं आपल्या राज्याची कायदा सुव्यवस्था धोक्यात येईपर्यंत कुणाचे टिपू सुलतानाचे स्टेटस ठेवणं आणि शिवाजी महाराजांच्या चुकीचे वक्तव्य करून स्टेटस ठेवणं हे अध्यक्ष महोदय या राज्यात चालणार नाही।